श्रीराम जय राम जय राम 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 श्रीराम जय राम जय राम। बाल कृष्ण भगवान की भागवत महापुराण की व्यथा। विशेष श्रवण कथा श्रवण केल्यानं व्यथा निवारण होते आणि प्रत्येक जीव हा जन्माला येतो ते कर्माचा भोग बघण्यासाठी येत असतो। ते भोग भोगत असताना ज्या कोणत्या व्यथा होतात त्या सर्व व्यथा दूर करण्याचं काम भागवती कथा करते म्हणायचं। झालं? जीवनातल्या अनन्य व्यथा लक्षात घ्या दूर करण्याचं काम भागवती कथा करते। पहिल्या दिवशी बोलून गेलो जीवनभर आपण कष्ट करून संसाराची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो। लक्षात ठेवा शब्दांकडे सामान्य भाषेत बोलायचं झालं आपण संसारासाठी मरमर करत असतो। सामान्य भाषेत जर बोलायचं झालं तर संसारासाठी मरमर, पण संसार सुधारण्यासाठी किंवा संसार सुरळीत चालण्यासाठी आपण जन्मभर कष्टाच्या मध्ये राहतो। आपण स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही। पण स्वतःचा विचार काय करायचा महाराज? खाणे पिणे राहणे हाच तर विचार आहे नाही का? नाही महाराज, आपुलिया हिता जो असे जागता किंवा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे। आपली आपण सोडवण करायची। प्रत्येक जीव हा भाग्य घेऊन जन्माला येत असतो। लक्षात घ्या आई वडिलांना खूप कमवलं, इस्टेट खूप कमवली, पण मुलगा व्यसनी निघला सगळी इस्टेट त्यानं गमवली। मायबाप त्याला काय करणार? भाषा लक्षात घ्या। मग कमवायचं कोणासाठी? आई वडील खूप गरीब आहे, रेगडी चालवून भाजीपाला विकलेले, पण त्यांचा मुलगा आहेच झालाय। हे मुलाचं भाग्य आहे। आई वडिलांच्या संस्काराला शतशः मान वंदनच करावं लागेल, पण प्रत्येक जण हा जन्माला येतो आपलं भाग्य घेऊन येत असतो। लक्षात ठेवा आई वडिलांनी आमच्यासाठी करून ठेवलं हे योग्यच आहे, पण आई वडिलांनी स्वतःसाठी काय केलं हे बघा। आपणही आपल्या मुलांसाठी करणारच आहोत, पण आपल्या स्वतःसाठी आपण काय केलं? म्हणून आपुली आपण करा सोडवण। मग ती सोडवण काय आहे? इथे गणित आहे सांगतो। वर्षाचे दिवस किती? राईट, 365 दिवस वर्षाचे आहे। 365 दिवसामधून 8 दिवस वजा करायचे। किती राहिले? 357 दिवस राहिले। किती राहिले? 357 दिवस आपल्याला संसारासाठी द्यायचे, त्यातले 8च दिवस फक्त परमार्थासाठी द्यायचे संसार सोबत। किती सुंदर गणित आहे। पण 357 दिवस आहे ना, रात्रंदिवस मरमर करा, पण 8 दिवस वजा करा। ते 8 दिवस म्हणजे या सप्ताहाचे भागवत कथेसाठी 8 दिवस द्या, निवांत द्या, सर्व संघाचा परित्याग करून द्या। काही खाल्लं नाही पिल्लं नाही तर काही जीव जात नाही महाराज। 21 दिवस तर कोणी मरतच नाही अन्न पाण्यावर। मग एक वेळ जेवण केलं तर काही बिघडल का महाराज? डायबिटीस आहे महाराज, बीपीचा त्रास आहे, गोळ्या घ्याव्या लागतात, हार्टचा प्रॉब्लेम आहे, गोळ्या घ्याव्या लागतात, ठीक आहे ना। मग 12 पर्यंत टाइम दिलेला आहे आपण, 12च्या आत होत नाही का? रेग्युलर रोजचं होतं सकाळी मी 7 वाजता माझ्या मुलाला डबा देते, मग तू काय करते दिवसभर? 7 वाजता डबा देते ना, 12ला येऊन बसणं का तिला? इथली गोष्ट नाही, मी जनरल सांगतोय। जनरल सामुग्री सोबत जाणार आहे,
तुकोबरायांनी प्रमाण दिलंय महाराज, कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. तुकोबराय सांगतात हे प्रभू, जन्माला आलो तर खाली हात आलेलो आहे, मरणार सुद्धा खाली हात आहे. कमरेचा करदोडा सोबत जात नाही, जे कफन ओढलं जातं ते सुद्धा जळून भस्म होतं. सोबत जो देह, या देहावर एवढं प्रेम केलेलं आहे तो देह सुद्धा सोबत येत नाही महाराज. देह हे काळाचे. मग माझ्यासोबत जातं काय? तिरडीवर एक डाळीची आणि पिठाची गाठोडी बांधून दिली जाते, ती सुद्धा सोबत येत. ती कुठे सोडावं लागते? विसाव्याच्या ठिकाणी सोडावं लागते. की बस झालं आता तुझं खाणं पिणं संपलं, इथूनच बंद, तुझं खाणं पिणं इथपर्यंतच येतं. इथून पुढे आता तुझं अन्नावरचं नाम जे लिहिलेलं होतं ते सुद्धा मोडून गेलेलं आहे. इथून पुढे तुला एकट्याला चालायचं. मग सोबत काय जातं? सोबत हे जातं महाराज, कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. तुकोबराय मागणी करतात महाराज, आयुष्य करी उण परी मज आवडू कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. फक्त ही सामग्री सोबत जाणार आहे, दुसरं काहीच जात नाही, काहीच जाणार नाही महाराज. व्यर्थ जीवन वाया चाललंय आपलं. काय चाललंय? व्यर्थ जीवन. एका हिंदी कवीनं फार गोड भाष्य केलेलं आहे. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गंवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया तूने जीवन में? मिट्टी का तू सोने के सब सामान है तेरे. मातीचा पुतळा आहे, पंचभूतातून निर्माण झालेला मातीचा पुतळा आहे. पण जन्मभर फक्त कमाई करत गेला. कशासाठी? सोनं नाणं चांदी हवं. विषय असा झालेला आहे की ज्यावेळेस आता आपले साधारण आपल्या वयाला आपल्याला माहित आहे, एक 10-15 वर्ष 15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्ष जवळपास सोन्याची किंमत फार कमी होती. काही नाही, 3-3.5-4 हजारापर्यंत काहीतरी होतं. आता लोक पश्चाताप करून राहिले की आपल्याजवळ 5,000 आले की आपण घेऊन का बरं नाही ठेवलं, 10,000 आले का बरं घेऊन ठेवलं, एवढं 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 जमा का नाही केलं आपण. लोक